इतक्या वर्षापासून महाराष्ट्रात राहता मराठीमध्ये बोला असा आग्रह धरणाऱ्या एका मराठी तरुणालाच कान धरून माफी मागायला लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंब्रामध्ये ही घटना घडली असून तरुणाला जमावाने घेरले आणि त्याला जबरदस्ती माफी मागायला लावल्याचे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. नेमकं काय घडलं, वाद का झाला ते आपण पाहूया. तर एका फळ विक्रेत्याजवळ तरुण गेला, त्याने कसे दिले म्हणून विचारले. त्यावरून फळ विक्रेत्याने हिंदीत उत्तर दिले. त्यावर तरुण म्हणाला की 50 रुपये घे. फळ विक्रेता म्हणाला की मला मराठी येत नाही. त्यावरून तरुण म्हणाला की मराठी येत नाही, किती वर्ष झाली महाराष्ट्रात येऊन, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे, मी मुंब्रा बंद करून टाकेन असं तो तरुण म्हणाला. तिथला जो जमाव होता त्याने तरुणाला घेरलं, दमदाटी करून माफी मागायला लावली. यावरूनच वाद झाला. त्यानंतर त्या फळ विक्रेत्याने गर्दी जमवली आणि मराठी माणसाला दमदाटी सुरू केली आणि जमावाने त्याला घेरले. आम्हाला मराठी बोलता येत नाही, आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं ते कर, असे काही जण म्हणतात त्या व्हिडिओमध्ये. तर त्या व्हिडिओमध्ये म्हणताना सुद्धा दिसत आहे. तरुण माफी मागत असताना काही जण म्हणतात की आम्हाला मराठी येत नाही, हिंदी बोल. आजूबाजूला गर्दी जमवल्यानंतर तरुणाने माझ्याकडून चूक झाली आणि मला माफ करा अशी कान धरून माफी सुद्धा मागितली. पण तरी हा वाद शमला नाही. त्यानंतर काही जणांनी त्याला मुंब्रा पोलीस ठाण्यात नेले. त्याच्या विरोधात जी तक्रार दाखल केली आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मराठी तरुणाला माफी मागायला लावल्याबद्दल सोशल मीडियावर मराठी जनांमध्ये खूप संतप्त अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठी बोलणं गुन्हा ठरलाय का? मराठीसाठी माफी मागावी लागते, तेही आपल्याच महाराष्ट्रात. हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील. याच साठी महाराष्ट्राला राजसाहेब हवे होते आणि आता कर्माची फळं भोगायला तयार राहा किंवा भोगा कर्माची फळं असं म्हणत अविनाश जाधव यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले आहे. एक मराठी माणूस म्हणून अविनाश जाधव यांचा खरंच अभिमान करावा असं वाटतं. तेही काही झालं ते पहिले धावून येतात मराठी माणसाच्या मदतीला. अविनाश जाधव यांनी मराठी माणसासाठी केलेली मदत खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले की मराठी माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. धन्यवाद अविनाश जाधव साहेब.